2008 साली देण्यात आलेल्या रेल्वे भरतीच्या वेळी मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये कल्याण स्थानकामध्ये उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी सुनावणीसाठी ठाणे न्यायालयामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते। न्यायालयाच्या त्यांचा जबाब नोंदवण्यात आला। त्यावेळी त्यांनी घटनेच्या वेळी आपण नाशिक येथे होतो असं सांगून माझा या गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचं सांगितलंय। 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावरती उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठं नुकसान केलं होतं। मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या असा आरोप करत राज ठाकरे यांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना या आंदोलनामध्ये लक्ष केलं होतं। तसेच आंदोलनामध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं असंही आरोपही त्यामध्ये करण्यात आलेले आहेत। या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। राज ठाकरेंसह 7 जणांवरती गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली। न्यायालयामध्ये 2008 साली रेल्वे भरती आंदोलन प्रकरणामध्ये राज ठाकरे सोडून इतर कार्यकर्त्यांवरती जे आरोप आहेत त्याबद्दल न्यायाधीशांकडून जबाब वाचून दाखवण्यात आलाय। उत्तर भारतीय परीक्षार्थींनी मनसे कार्यकर्त्यांनी लाठीकाठ्यांनी मारहाण केली। या मारहाणीमध्ये परीक्षार्थींना मार लागला, ते जखमी झाले होते असा जबाब वाचून दाखवण्यात आला। त्यानंतर साक्षीदारांचे जबाब वाचून दाखवण्यात आलेले आहेत। न्यायालयाने सुनावणीची 18 मे ही पुढची तारीख दिली असून राज ठाकरेंना हजर राहण्याची गरज नसल्याचंही त्यांनी वकील विजय नांगरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी प्रक्रिया होती। त्या अनुषंगाने राजसाहेब आणि बाकीचे पण पक्षकार जे होते त्यांच्या सर्वांच्या जबानी घेतण्यात आल्या। जबानी रेकॉर्ड झाल्यानंतर प्रक्रिया ती संपवली। आता जी नेक्स्ट स्टेप आहे ते फायनल आर्ग्युमेंट्स फ्रॉम द प्रॉसिक्युशन अँड डिफेन्स साइडने होणार। 7 जण 7+1 8 जण होते लोक। सुरुवातीला पण सांगितलेलं या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही आहे किंवा जेव्हा गुन्हा घडला त्यावेळी ते नाशिकमध्ये होते, घटनास्थळावर हजर वगैरे नव्हते ते। आज काही युक्तिवाद झाला नाही, आज फक्त ही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आली। तारीख नेक्स्ट स्टेटमेंट नेक्स्ट डेट 18 मे। स्टेटमेंटमध्ये काय उपस्थित राहावं लागणार आहे? नाही 18 मेला नाही, किती दिवस? 2008 पासून माझ्या पक्षकारांचं ते उत्तर नव्हतं, ते दुसरे जे पक्षकार होते त्यांचं उत्तर होतं। ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला ते सीन ऑफ ऑफेन्सला हजर नव्हते, ते नाशिकमध्ये हजर होते। तो प्रश्न त्यांना विचारण्यात आला, जे आरोप फेटाळले होय दाखल केलेला हो। पुढील सुनावणी काय सांगितलं? पुढील सुनावणी कधी आहे? 18 मे। राज ठाकरे अपेक्षित आहे यांना 18 तारखेला? नाही 18ला नाही।